अहिल्यानगर येथे महावितरणच्या नवीन स्मार्ट मीटर सक्तीविरोधात शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। शहरातील शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांनी महावितरण कार्यालयावर प्रचंड घोषणाबाजी करत अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले। पूर्वीचे मीटर व्यवस्थित असतानाही नवीन स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जात असून स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या वीजबिलात वाढ होत असल्याच्या तक्रारी यावेळी शिवसैनिकांनी केल्या। स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये यासाठी अधीक्षक अभियंता यांच्या दालनात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बराच वेळ गदारोळ घातला। तसेच शहरात आणि परिसरात पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे अद्याप अपूर्ण असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला। अखेर अधीक्षक अभियंता स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जाणार नसल्याचे लेखी दिल्यानंतर शिवसैनिक कार्यालयाच्या बाहेर आले। यापुढे शहरात महावितरण कार्यालयाकडून सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे। आज MSEBीवर खऱ्या अर्थानं एक वेगळ्या विषयासाठी नगरकरांचा अत्यंत ज्वलंत असलेला प्रश्न स्मार्ट मीटरची सक्ती जी दाखवली जाते नगर शहरामध्ये तशी परिस्थिती नाही। आणि खऱ्या अर्थानं मग आज आम्ही महानगरपालिका इथे येऊन ज्यावेळेस जाब विचारला MSEBीला तर त्यांच्याकडे निरुत्तर झाले, त्यांच्याकडे कोणतंही उत्तर राहिलेलं नाही। आणि जी लोकांना सक्ती करून ते आज स्मार्ट मीटर लावायचा जो धडाका लावलेला आहे तो कुठेतरी त्याला आज चाप बसलेली आहे। त्याच्यामध्ये स्मार्ट मीटर लावण्यामध्ये सक्तीने अशी लेखी पत्र MSEBीच्या ACनी आम्हाला दिलेलं आहे। लोकांना आवाजावी जास्त मीटरच्या माध्यमातून म्हणजे जास्त पैसे खरं तर यायला लागले, बिल यायला लागले आणि म्हणून लोकांमध्ये एक चीड निर्माण झाली की कोणालाही न विचारता कोणती नोटीस न देता तुमचं मीटर खराब असलं तर तुमचं मीटर बदललं जायचं। हा जो काय याच्या पहिलेचा जो विषय होता तो बाजूला सारून फक्त मीटर तो बदलायचं स्मार्ट मीटर आणि हे कोणासाठी करता येईल, नगरकरांच्या खिशाला चाप लागलेली आहे आणि म्हणून त्याच्यातून थांबवण्यासाठी आज शिवसेनेने एक मोठं आंदोलन या ठिकाणी केलं आणि लेखी पत्र घेतल्यानंतरच त्या ठिकाणून शिवसेना या ठिकाणी उठलेली आहे। हा विजय शिवसेनेचा आहे, नगरकरांसाठी हे आंदोलन केलेलं होतं। नगरकरांना देखील हे गोष्टी समजलं पाहिजे की आपल्या इथे जर का स्मार्ट मीटर लावत असते त्याचं बिल महिन्याला 1000 रुपये होतं, त्यांचं 3-3, 4-4 हजार रुपये बिल यायला लागलं आणि म्हणून नगरकर परेशान आहे। याच्यातून त्यांची सुटका झालेली आहे, आता कोणती सक्ती नाही आणि तुमचं मीटर बदलायला आले, तुमची जर का त्याच्यामध्ये अनुमती नसेल तर ते मीटर बदलता येणार नाही आणि बदलू बी नाही। नगरकरांच्या गळ्यात सोडलेला साप आहे देशातल्या आणि मुळात काय झालेलं स्मार्ट मीटर बसवायची काही गरज नव्हती। यापूर्वी MSEB मीटर नवीन मीटर घ्यायचं असलं तर त्यांना खाजगी दुकानातून मीटर आणायला लावत होते आणि या ठिकाणी निव्वळ अधीक्षक अभियंता पाठीवर थाप बसावी शासनाची म्हणून हे सगळ्या नगरकरांवर बळजबरी प्रीपेड पोस्टपेड या पद्धतीचे मीटर जे बसवत होते आणि नगरकरांना एवढा त्याचा त्रास होतोय, बिल एवढे वाढून येतात ज्या ठिकाणी 1000 यायचं त्यांना 8-8, 10-10 हजार रुपये बिल यायला लागलेले। अशा पद्धतीने लूट करू राहिली नगरकरांची। आमचं म्हणणं आहे, त्यांना म्हणणं आम्ही मांडले आमच्या शिवसेनेच्या वतीने की आता त्यांनी लेखी दिले की कलम 55 नुसार कुठेही पोस्टपेड प्रीपेड हे जे इलेक्ट्रॉनिक स्मार्ट मीटर आहे हे बसवणे बंधनकारक नाही, त्यांनी तसं लेखी दिलेले। तर आमचं नगरकरांना या ठिकाणी आव्हान आहे की कुठेही अशा पद्धतीचे लोक आढळले, हे MSEBीची किंवा सरकारी लोक नाहीये, तर यांना त्यांना हुसकून लावा किंवा यांच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो। हे जे बळजबरीने मीटर बसवतात नगरकरांकडे स्मार्ट मीटर, त्यांच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो, त्यांना नागरिकांनी त्या पद्धतीने कारवाई करावी।